नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी डॉक्टर ईश्वर वाघ. तर आपण जे या ठिकाणी आता हा जो पॉईंट काढणार आहोत, तर तो काढणार आहोत डिटेक्टर. हे जर्मन टेक्नॉलॉजीचं फुल फाइंडर प्लस लॉंग रेंज वॉटर डिटेक्टर आहे. आपल्याकडं झेडिओ कंपनीचं 300 मीटरचं ग्राउंड स्कॅनर आहे. त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी पाण्याचे फ्रॅक्चर्स आहेत ते आपल्या लक्षात येतात. म्हणून आपण सगळ्या पद्धती वापरून या ठिकाणी निश्चितपणानं एक चांगला पॉईंट काढून देण्याचा हा आपला प्रयत्न निश्चितपणानं असणार आहे. बरेच शेतकरी अंदाजपंचे विहीर बोरवेल घेतात आणि त्यामध्ये त्यांना बरंच अपयश येतं, परंतु या सगळ्या पद्धती जर आपण वापरल्या तर जवळजवळ 95% गेल्या 5 वर्षापासून कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी योग्य तो पॉईंट काढून देण्याचं काम करतं. तर निश्चितपणानं आत्तापर्यंतचा जवळजवळ आपले जे 2500 विहीर बोरवेल म्हणजे दोन्ही मिक्स असे आत्तापर्यंत आपले झालेले आहेत आणि आपण आत्ता प्रॅक्टिकली पॉईंट कसा काढतात हे आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला डिटेक्ट झालेला आहे. कुठल्या कुठल्या लाईनी आपल्याला आल्यात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपला ही एक लाईन डिटेक्ट झालेली आहे. तर आपण बघू शकता ही एक लाईन आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला ही एक दुसरी लाईन याच बोरवेलसाठी आपलं या ठिकाणी डिटेक्ट झालेली आहे. त्यानंतर ही एक तिसरी लाईन आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर ही एक चौथी लाईन या ठिकाणी डिटेक्ट झालेली आहे. ही एक 5वी आणि ही 6 लाईन सर्वसाधारण आपल्याला या ठिकाणी डिटेक्ट झालेल्या आपल्याला दिसत आहेत. हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या आपण लाईन जरी काढल्या असल्या परंतु त्या किती फुटावर आहे, त्याचे फ्रॅक्चर्स कसे आहेत, अंदाजे दगडाचा प्रकार कसा असेल, तर आपण ठिकाणी स्कॅन करून आपण याचा पूर्ण डाटा जो आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण बघू शकता हे झेडिओ डिटेक्ट ग्राउंड स्कॅन 300 मीटरचं आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये 13 मीटरपर्यंत सुद्धा आपण टाकून प्रत्येकाचं रीडिंग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तर कशा पद्धतीने रीडिंग येतं हे मी तुम्हाला कदाचित या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. आपण बघू शकता यामध्ये किती झरे आहेत, किती फुटावर आहेत. तर या सगळ्या पद्धती या ठिकाणी निश्चितपणानं या स्कॅनरवर रीडिंग आपल्याला बघायला मिळते. आता हा जो पॉईंट आहे आपण बघत असाल तर या पॉईंटला सर्वसाधारण 120 फुटाला पहिलं पाणी लागेल, 240ला दुसरं आणि सर्वसाधारण 320ला तिसरं पाणी सर्वसाधारण या ठिकाणी निश्चितपणानं या बोरवेलला मिळेल. हा 1.5+ सर्वसाधारण 2 इंचीपर्यंतचा ता जाईल. जी ॲडव्हान्स पद्धत आलेली मशीनद्वारे पाणी चेक करण्याची, याचे जे पर्सेंटेज किती येतं, सक्सेस रेट आपल्याला किती मिळू शकतो याच्यातून? ॲक्च्युली कसं राहतं की अजूनही जगामध्ये 100% पाणी देणारा पानाडी हा अजून पैदा झालेला नाही आहे, असं कोणी जमिनीत जाऊन सांगत नाही आहे. जसं एखादा डॉक्टर सोनोग्राफी करतो त्याप्रमाणे ही आपण जमिनीची सोनोग्राफी करत असतो आणि याच्यामध्ये सक्सेस रेशो जो आहे तो आपला 95% आहे. परंतु आपण महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी, महाराष्ट्र असेल किंवा अदर बाउंड्रीमध्ये म्हणजे अदर स्टेटमध्ये पण आपले बरेच पॉईंट काढलेत, तर त्या शेतकऱ्यांना पण आपण ॲक्च्युली 90%च गॅरंटी देतो किंवा 90%पर्यंतचा म्हणजे सक्सेस रेशो आपला आत्तापर्यंतचा आहे. याच्यामध्ये फेल होण्याची अनेक कारणं आहेत की जेव्हा केव्हा आपण सेंटर पॉईंट देतो तर गाडी लावताना चुकीच्या ठिकाणी लागणं असेल किंवा त्या जमिनीमध्ये एखादा खडकाचा प्रकार जेव्हा बदलतो, जसं लाल माती लागली असेल तर या डिटेक्टरनं कधी लाल 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 मातीमध्ये सुद्धा कधी ॲरो सिग्नल दाखवलं जातं आणि आपल्याला पाणी आहे आपण घोषित करतो आणि अशावेळी तो दगडाचा प्रकार म्हणजे लाल भाग जेव्हा केव्हा लागतो तर तेव्हा फेल जाण्याचे चान्सेस निश्चितपणे होतात. आता आपण या ठिकाणी जे आता मॅपिंग घेतलं, तर या ठिकाणी आता तुम्हाला आतापर्यंतचा अनुभव आणि तुमच्या मशीनची जी रिडिंग आलेली आहे
त्याप्रमाणे तुम्हाला आता काय वाटतं किती पाणी राहील, किंवा अंदाज एक जे तुमचा आतापर्यंतचा अनुभव असेल त्या हिशोबाने आणि मशीनच्या रिडिंगच्या हिशोबाने. आजूबाजूचा जो भूजल सर्वे आहे की बाबा इथल्या पाण्याची पातळी किती खोल गेलेली आहे. आता ॲक्च्युली हा संभाजीनगरमधला हा कन्नड भागातला हा झोन आहे. इथली लेवल फार फार तर 300-350चीच आहे. हा पहिला आपला अंदाज घ्यावा लागतो. आणि हा पॉईंट बोरवेल पॉईंट आहे. उन्हाळ्याचा हे असल्यामुळं आपल्याला जे फ्रॅक्चर्स आढळले की 120 फुटाला, 240 फुटाला आणि 320 फुटाला, तर निश्चितपणानं 3 लेन म्हणजे 3 जे जॉईंट आहेत, 3 जे फ्रॅक्चर आहेत आणि त्या फ्रॅक्चर असणं म्हणजे त्यामध्ये पाण्याचा प्रवाह असणं हे निश्चित होतं. आणि निश्चितपणानं या ठिकाणी सर्वसाधारण आत्ता उन्हाळ्याच्या स्थितीमध्ये 1.5 ते 2 इंचीपर्यंत पाणी निश्चितपणाने मिळू शकतं. बरेचसे लोक जुने बोर घेतात, परंतु त्याला पाणी कमी असतं किंवा पाणी आटून जातं. अशा वेळेस त्याला काही पर्याय आपल्याला काढता येईल का त्याच्यासाठी? त्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या आमच्याकडे अशा समस्या आल्यात की जुने बोरवेल आपल्याकडे आहेत, पण त्याला पाणी सुरुवातीला भरपूर चाललं, नंतर बंद झालं. शेतकरी असं म्हणतात की बोरवेल केला, पाणी चालं नाही. तर याच्यामध्ये 2 पद्धती आहेत. सगळ्यात पहिलं, जेव्हा केव्हा कुठलाही शेतकरी बोरवेल करतो, तर बोरवेल करत असताना आपण आत्ता हाय प्रेशरच्या मशीन आल्यात. हाय प्रेशरच्या मशीन आल्यानंतर आपण जेव्हा बोरवेल करतो तर सर्वसाधारण 1.5 इंची 2 इंची पाणी जर असेल तर ते हाय प्रेशर असतं, त्या प्रेशरमुळे ती झरे झाकली जातात. म्हणून महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की जेव्हा केव्हा आपण बोरवेल कराल तर तो बोरवेल फ्लश करून घेतला पाहिजे, बोर धुवून घेतला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असे पण प्रॉब्लेम बघायला मिळालेत की जुने बोरवेल बंद पडण्याची कारणं की त्यामध्ये ज्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं, तर त्या क्षारामध्ये आपण जशी एखादी मोटर बाहेर काढतो त्याला पांढरा थर तयार झालेला असतो, त्याप्रमाणे ज्या बोरवेलमध्ये पाण्याचे झरे असतात तर ते झरे लॉक झालेले असतात. अशा वेळी आपण काय करतो की आपल्याकडं एक कॅमेरा आहे, तो कॅमेरा आपण त्या बोरवेलमध्ये सोडून आपण नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे, याची नेमक्या लाईन्स कुठंतरी कट झाल्यात का किंवा ती झरे लॉक झालेत का. लॉक जर झाले असेल तर मग आपण त्यामध्ये केमिकल वगैरे सोडून आपण त्या रिफ्रेश करू शकतो. काही ठिकाणी बरेच बोरवेल केले जातात ज्या ठिकाणी पाणी वरनंच लागतं, परंतु केसिंग भरपूर टाकला जातो आणि त्या केसिंगला होल नसतात. मग अशा वेळी आपण त्या केसिंगला होल करून निश्चितपणानं त्या बोरवेलला पाणी वाढवून देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. वाघ साहेब, आता बऱ्याच ठिकाणी जे विहिरी असतात, नवीन असेल किंवा जुनी असेल, त्या ठिकाणी आपल्याला आडवे बोर घ्यायचे, तर कोणत्या दिशेने घेतले पाहिजे जेणेकरून जास्त पाणी लागेल, यासाठी काही उपाय आहे का आपल्याकडं? नाही, याच्यामध्ये कसं असतं की सगळ्यात पहिलं एखादी जुनी विहीर असेल आणि त्या विहिरीला आडवे बोर घ्यायचे असेल तर आपण आपल्या डिटेक्टरच्या साह्यानं पण राऊंड मारून त्यामध्ये कोणकोणत्या दिशेला पाणी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वसाधारण 50% रिझल्ट मिळतो. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळ जे बोरवेल जेव्हा आडव्या दिशेला आपण जेव्हा पाझरच्या करेक्ट मारले तर ते समोर वर चालल्या जातात. काही ठिकाणी पाझरच्या अर्धा फूट खाली घेतले तर मग ते परफेक्ट लागतात. तर ते जेव्हा केव्हा आपण ती विहीर बघतो तेव्हा निश्चितपणानं त्या शेतकऱ्याला आपला आडव्या बोरमध्ये कसं पाणी आणून देता येईल त्यासाठी आपला प्रयत्न निश्चित असतो.